शब्द, मन आणि प्रेम. हं. शुभ क्रिया. सो पार्ट आहे 288. सो पार्ट 287 मध्ये बघितलं होतं आपण. क्रिया आधी उठते आणि सकाळच्या पावसाची मज्जा घेत कॉफी एन्जॉय करते. आणि मग शुभ उठतो आणि आपलं काम घेऊन बसतो. तर तेव्हा कळतं एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे, पण ग्रुपमध्ये करायचा आहे. नविशा देशमुख या मुलीसोबत. तर शुभ तसं क्रियाला सांगतो, पण नाव सांगितलेलं नाहीये अजून क्रियाला. ओके. आता नावावरून होणार आहे खूप मोठा ट्विस्ट पण. सो आता पुढे बघू. तर शुभ नाव सांगतो. नविशा देशमुख नाव आहे तिचं. आणि हे बघ, हा प्रोफाईल पिक्चर आहे तिचं. तर नाव ऐकताच क्रियाचा फेस पूर्ण उतरून जातो आणि तसंच प्रोफाईल पिक्चर बघते तर खूप सॅड होते. तर शुभ विचारायला लागतो, की "अगं क्रियू, काय झालं तुला? स्माइली फेस अचानक असा उतरून का गेला? तू या मुलीला ओळखते का? किंवा मग काय झालंय का तुमचं भांडण वगैरे?" तर क्रिया सांगायला लागते, की "हो, ही माझी कॉलेजमधली खूप जास्त क्लोज अशी बेस्टी होती. इंटर्नशिप सिलेक्शनच्या वेळेस ती माझी थिसिस आयडिया चोरून पुढे ठेवून दिली, स्वतःचं नाव सांगत. आणि मग तीच सिलेक्ट झाली आणि मी रिजेक्ट." बापरे! त्यावेळेस काय अवस्था झाली माझी, हे फक्त मीच समजू शकते. मला जर तिने मागितलं असतं ना, तर मी देऊन दिली असती. पण ती माझा विश्वासघात केली. खूप जिवलग बेस्टीज होतो आम्ही. पण त्या दिवसानंतर मी कधीच तिचं तोंडही बघितलं नाही. आता सुद्धा नेमकी तीच आहे की दुसरी कोणी हे कन्फर्म करायला बघितले मी. आणि मला तिचं सगळं आठवतंय. खूप त्रास होतो मला. जेव्हा केव्हा हे आठवतं ना मला. आणि तू प्रोजेक्ट करायला नकार दे. आय नो तू मला डिस्कस करूनच रिप्लाय करणार, पण प्लीज यावर डिस्कस करण्यासारखं काहीच नाहीये. सरळ नकार देऊन दे. व्हॉट? ऑलरेडी शुभने हो बोललाय, आता काय होईल? तर शुभ फक्त बघतच असतो. तर क्रिया बोलते की काय झालं असं बघायला? तर शुभ सांगतो की सो सॉरी क्रियू, मी आधीच हो बोलून दिलोय, कारण मला 1% पण आयडिया नव्हती असं काही पास्ट असेल आणि इतकं मोठं प्रोजेक्ट होतं. तर फक्त एका मुलीमुळे नकार देणार नाही तू, हे माहिती होतं मला. पण तीच मुलगी तुझ्याशी इतकं हार्ट ब्रेकिंग वागणार असं काही वाटलं सुद्धा नाही ग. खरंच बेबी, सो सॉरी. तर क्रियाच्या डोळ्यात पाणी येतं आणि तसंच डोळे पुसून घेत किचनमध्ये जायला निघते. तर शुभ तसंच थांब बोलून सोफ्यावर बसवतो क्रियाला आणि हक करून शांत हो बोलत असतो. तर क्रिया बोलते की प्लीज मला एकटं सोड, मला वेळ हवाय. प्लीज शुभ. शुभ बोलतो, एकटं सोडून रडायला देणार नाहीये मी तुला. आणि जरी प्रोजेक्टसाठी होकार दिला असेल तरी तुला प्रत्येक वर्ड टू वर्ड कन्व्हर्सेशनचं रिपोर्टिंग करणार आणि तिलाही सांगून देणार की मी क्रियाचा बॉयफ्रेंड आहे आणि होणारा नवरा सुद्धा. तिला पण कळायला हवा ना, आज माझी क्रियू एक CEO आहे आणि किती सक्सेसफुल आणि बिझनेसमध्ये. ते तर क्रिया बोलते की प्लीज मला तिच्याबद्दल काहीही सांगायचं नाही, तू कळलं? बाकी तुझ्यावर ट्रस्ट आहे मला की तू काम सोडून दुसरं काही बोलणार वगैरे नाहीयेस. देन क्रिया चालली जाते किचनमध्ये. आणि मग काही वेळाने पाऊस कमी होताच मेड आंटी पण येतात, कामात बिझी होतात. आणि शुभ जातो अंघोळीला. सो मग शुभ अंघोळ करून येऊन आपला लॅपटॉप घेऊन बसतो हॉलमध्ये सोफ्यावर. आणि तेव्हाच मीटिंग स्टार्ट होते नविशा सोबत प्रोजेक्ट डिस्कशन करायला. तर नविशा बोलते, हे हाय शुभ, कसा आहेस? मी तुझ्याबद्दल खूप ऐकलंय. खूप चांगला फीडबॅक दिलाय सर्वांनी तुझ्याबद्दल, तुझ्या कामाबद्दल, स्वभावाबद्दल. तर शुभ तसंच बोलतो, हाय नविशा, मी मस्त आणि तू? आणि हो, ऐकलंच असशील कारण कामात खूप लक्ष देऊन काम करतो. भूक तहान काहीच लक्षात नसते मला, कामात असतात. आणि प्रोजेक्ट डॉक्युमेंट मिळालं का? हं? तर नविशा बोलते, हो हो मिळालं आणि काल रात्रीच मी वाचून घेतलं आणि त्यावर रफ प्लॅन पण तयार केलं होतं. सो तू मेल बघितलं का? तर शुभ हो बोलतो. देन नविशा बोलते, शुभ मी विचार करत होते की आपण हा प्रोजेक्ट डिवाइड करू, मीन्स तू बॅक एंड बघ आणि मी फ्रंट एंड विथ रिसर्च पार्ट बघते. चालेल ना तुला? तर शुभ बोलतो, हो चालेल, पण जे काही डिस्कशन असेल, कोड असेल ते शेअर डॉक्युमेंट्समध्ये अपडेट करत जाऊ. ओके? तर नविशा बोलते, हो चालेल. आणि मी उद्यापासून स्टार्ट करून टाकते आणि बाय द वे, एकदा भेटायचं बोलली तर चालेल का तुला? अहं. तर शुभ डायरेक्ट बोलतो, हो चालेल, पण मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत येणार. मी लिव्ह मध्ये राहतो. तर नविशा विचारते की नाईस. आणि तिचं नाव काय आहे? म्हणजे काय करते ती? तर शुभ सांगतो, क्रिया सहारे नाव आहे. CEO आहे. तर हे नाव ऐकून नविशाचा चेहरा उतरून जातो आणि परत नाव विचारते तर शुभ परत तेच सांगतो. तर नविशा बोलते,
माझी एक बेस्टी होती कॉलेजमध्ये, पण काही कारणास्तव आमचं भांडण झाले. मग त्यानंतर आम्ही कधीच भेटलो बोललो नाहीये आम्ही. तर शुभ बोलतो, "हो, ही तीच क्रिया आहे आणि ते भांडण तू ज्या प्रकारे क्रियेची थिसिस आयडिया चोरून वापरली ना, त्यामुळे तुम्ही वेगळे झाले." तर नमिषा शांतच असते आणि मग चॅट बॉक्समध्ये मेसेज टाइप करते, की "आय होप तिला तू माझ्याबद्दल सांगितल्यानंतर ती काम करू देईल तुला. कारण खूप मोठं प्रोजेक्ट आहे हे, सो प्लीज." इतक्यात क्रिया येते हॉलमध्ये, की नक्की काय बोलणं चाललंय हे बघायला. तर शुभ बोलतो, की ती करू देईल काम, पण फक्त कामच. बाकी जसं तू आत्ता भेटायचं बोलली तसं ती कधी नाही ऐकणार. तर नविशा हसते नॉर्मली, तर क्रियाला राग येत असतो. मग तसंच रागात किचनमध्ये निघून जाते आणि मग परत शुभ नविशा कामाबद्दल डिस्कस करत असतात. तर ऑलमोस्ट 15 मिनिट कॉल चालूच असतो आणि या कॉलच्या चालू असण्यामुळे क्रियाला ओव्हरथिंक व्हायला लागते, की जर ही शुभला पण शब्दांमध्ये फसवून आपल्या बाजूने केली तर? नाही, पण माझा शुभ असा नाही आहे. तो मला कधीच चीट नाही करणार. माझी काळजी खूप करतो, सो असं नाही करणार तो. ओव्हर थिंकिंग. देन क्रियाच्या डोक्यात विचार येतच असतात आणि स्वतःला समजावतच असते. तर शुभची मीटिंग होता. शुभ जातो किचनमध्ये आणि विचारत जातो, की "बेबी किती वेळ आहे गं जेवण व्हायला?" तर क्रिया पटकन डोळे पुसून घेत असते. पण शुभ बघून घेतो आणि तसाच जवळ येत विचारतो, की "बेबी काय झालं? का रडत आहेस तू इतकी हां? तू तिच्यामुळे त्रास होतोय का कसला?" तर क्रिया काही नाही बोलत बाजूला होत असते. तर शुभ तसाच क्रियाला उचलून घेतो आणि किचन काउंटरवर बसवतो आणि डोळे पुसून देत हेअर्स वगैरे इयरच्या मागे सेट करत हातात हात घेऊन बोलतो, "काय झालं सांग? का रडत आहे माझं हे हसत खेळत राहणारं बाळ? हं? बोल क्रियू." क्रिया खाली हाताकडे बघत छोटंसं फेस करून बोलते, की "मला भीती वाटत आहे, की तुला पण ती शब्दांमध्ये फसवून माझ्यापासून लांब केली तर मी काय करू? तिच्यावर विश्वास इतकं होतं, की काय सांगू? मी तिला पंखूसारखं जीव लावलं होतं, पण ती इंटर्नसाठी माती खाल्ली सगळी. मला अजूनही खूप राग आहे तिचा. जिच्यावर ट्रस्ट करून फसले मी. आज तीच माझ्या लाईफमधल्या सर्वात क्लोज पर्सन सोबत काम करत आहे. ती तुला आवडणार तर नाही ना शुभ? हं? कुठे तुझं मन असं कन्फ्यूज तर नाही ना होणार तिला घेऊन? माय गॉड! किती नेक्स्ट लेव्हल ओव्हर थिंकिंग असते ना? तर शुभ हसतो यावर आणि तसंच क्रियाला गोदीमध्ये उचलून घेतो आणि तसंच हॉलमध्ये घेऊन येतो आणि सोफ्यावर घेऊन बसतो आणि दोघांचे फेस खूप क्लोज असतात आणि दोघेही एकमेकांना एकटक लावून बघत असतात. देन शुभ बोलतो, "असा कोणता शब्द नाहीये ज्यामुळे मी तिला फसणार आणि तिच्याशी मी दिवस रात्र जरी बोललो तरी मला काही नाही वाटणार, कारण मनाने, डोक्याने पूर्णपणे मी तुझा होऊन बसलोय. हे जे इथे तुझ्यासोबत 24/7 राहतो ना, ते मस्करी म्हणून नाहीये. आणि जरी बोलत असशील, की त्या गोष्टीसाठी राहत आहे, तर जास्तीत जास्त 1 वर्ष राहिलो असतो आणि त्यानंतर सोडून दिलं असतं. जर त्या गोष्टीसाठी राहिलो असतो तर. कारण त्या गोष्टी कोणताही मुलगा 1 वर्ष करेल, पण त्यापेक्षा जास्त नाही आणि बाजूला होईल. आणि आपल्याला 4 इयर्स झाले आहे आणि 4 इयर्समध्ये प्रत्येक वेने झालंय सगळं आणि अगदी डे अँड नाईट झालंय. तुझी फॅमिली इतकं सगळं ऐकवत असते मला. मी त्यांचं नाव पुढे करून सोडलं असतं, पण नाही. माझं प्रेम आहे म्हणून मी तुझ्याशिवाय जगू सुद्धा शकत नाही. माझी आवड आणि माझं सर्व काही माझी क्रियू आहे आणि नेहमी राहणार. कळलं? तर क्रिया ठीक आहे बोलून हग करते आणि तसंच गालावर किसी करून मस्त शुभला चावा पण घेत बोलते, की "थँक सो मच." इतकं सगळं समजावून सांगितलं त्याबद्दल. थँक्स अ लॉट. सो क्यूट ना? असं परफेक्ट समजावणं. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काय धमाका होईल पुढे. सो पार्ट 289 मध्ये बघणार आहे आपण. आता पुढे शुभ काय बोलतो, काय करतो आणि नविशासोबत पुन्हा केव्हा स्टार्ट होईल कॉल आणि त्यामुळे क्रिया शांत राहील की पुन्हा असंच वागेल आणि स्टोरीमध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू. सो रायटर, एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर.